नावाने हा, आणि कोट्यावधी रुपयाचे लबाडीचे. काय परिस्थिती आहे बघा. विचार करा आपण, प्रारब्धाचा खेळ काय असतो माणसाचा. प्रारब्ध चांगलं पाहिजे, लोकांना सुख देणारा पाहिजे. हे ठरवायचं कसं? कोणाचं तरी ऐकायला शिकावं. तिथे आपली अक्कल नाहीच आहे तर जीवन सुखी होईल, बरं, नाही तर नाही व्हायचं. ते असो, पण जगामध्ये सौंदर्य पाहायचं म्हणजे बुद्धीचं सौंदर्य आहे, स्वभावाचं सौंदर्य आहे, देहाचं सौंदर्य हे किमान आहे किती झालं तरी, नाही का? या नट्या पाहताना तुम्ही देहाचं सौंदर्य काय असतं पण तुम्हाला चालेल ते. अहो, देहाचं सौंदर्य किती पहा. समर्थांची ओवी आहे की काहीतरी सोय धरावी आगंतुक गुणाची, की देहाचं सौंदर्य खरं नाही म्हणाले, बरं का? रूप आहे, रंग आहे, काय आहे ते सांगण्याचा हेतू काय? आपल्याला सौंदर्य पाहायला शिकावं. आणि ज्ञानेश्वरी सांगितलं उधळले का ते की नाही, सौंदर्याशिवाय बोलतच नाही. हो काय? एक सहज सांगतो ओवी, आणि आता आपला विषय सांगतो. सुरुवात केली आहे तिने ज्ञानेश्वरीला. त्या 80-82 ओव्या आहेत प्रस्तावनेच्या. त्यामध्ये हा माझा ग्रंथ कसा सेवन करावा हे सांगतायत, बरं का? तर म्हणले की आकाशामध्ये चंद्र उगवतो. तो उगवला की इकडे जे चंद्र विकासिनी कमल असतं ते कमल उमलतं म्हणाले. हा, बरं का? आपुला ठावो न सांडिता, आपली जागा सोडित नाही. ते कमल जे आहे, आता चंद्र किती लांब हो आणि ते इथे कमळ इथे पृथ्वीवर, तर आपली जागा सोडित नाही. आपुला ठावो न सांडिता, जे तो चंद्र जो पाहिल्या बरोबर ते एकदम उमलते, नाही का? तर म्हणले आलिंगी जे चंद्र प्रगटिता, ते उमलणं म्हणजे चंद्राला आलिंगन देणं आहे म्हणाले. हे सौंदर्य त्यातलं. खुश होते. जसं एखादी नवरा परदेशी गेलाय, आला बरेच दिवसांनी, बाई किती खुश होईल, नाही का? तसं चंद्र उगवल्याबरोबर त्याला आलिंगन देण्याकरता जोडून पसरते, ती हात पसरते. आलिंगी जे चंद्र प्रगटिता, हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे. हे जे प्रेम आहे, अनुराग, अनुराग आणि प्रेम यात फरक आहे, बरं का? प्रेम हे कोणावरही असतं, पण प्रिया आणि प्रियकर यांच्या प्रेमाला अनुराग असं म्हणतात. तेव्हा हा भोगिता कुमुदिनी जाणे, तसा माझा ग्रंथ सेवन करा म्हणाले तुम्ही. की हे सूक्ष्म सांगतोय मी सगळं, तुम्ही स्थूलात आहात, पण ती जशी चंद्राला पाहायला उमलली तशी माझी भाषा ऐकल्याबरोबर तुमचं सूक्ष्म आतलं जाग होऊ द्या आणि तुम्ही त्याचं सेवन करा. हे सांगण्याची काय कमाल आहे, खुबी आहे, नाही काय? म्हणून सांगण्याचा हेतू काय, असं जिकडे तिकडे पाहावं, नाही का? की काही जरी, एक उदाहरण सांगतो मी, पुढे जातो. काय आहे, एक ग्रस्त होते, त्यांचं वय 42-45 वर्षाचं होतं, मूल बाळ नाही. ते विष्णुपंत हे होते ना, त्यांचे ते शिष्य, वाईचे लेले, विष्णुपंत लेले त्यांचे शिष्य ते. तेव्हा त्यांची बायको बाळण झाली, 42-44 वर्ष वय. ती 8 दिवस झाल्यानंतर ते 9-10 दिवस ते पोर गेल्यानंतर आता मंडळी होती त्यांची हे करणारी, त्यांना बरोबर घेऊन गेले स्मशानामध्ये, बरं का? काही नाही, ते पोराला पुरलं वेगळं आले. तेव्हा त्यांचे गुरु त्यांना भेटायला आले. तेव्हा ते काय म्हणाले, रडणं तर बाजूलाच राहू द्या, आता जन्मात पुत्रशोक नाही होणार म्हणाले. आता त्याला कौतुक वाटलं बघा. तर मी म्हटलं त्यांना, ते इथे एका सॉलिसिटर कडे होते टायपिस्ट, की म्हटलं मग तुम्ही असं कसं म्हणालात? तर ते काय म्हणाले की लोकांच्या मुलांचं लहानपण मोठेपण सगळं असतं, पण मृत्यूमध्ये सुद्धा एक सौंदर्य आहे का नाही म्हणाले. अरे बापरे, कारण नाथ भागवतावरती फार त्यांचं प्रेम असेल. नाथ भागवत वाचण्यामध्ये मला कौतुक वाटले त्या माणसाचं फार, नाही का? इतकी जरी दृष्टी नसली तरी त्यांनी केलंय ना, बरोबर आहे, ते योग्यच आहे, मला शिकवण्याकरता आहे, अशी आपली दृष्टी पाहिजे. म्हणजे ती दृष्टी आली ना, निर्दोष जो पाहायचं शिकला आपण, जगात कितीतरी सौंदर्य असेल. बरी आठवण झाली आणखी एक मला. काय, ते भाऊराव आठवले म्हणून होते, ते कृष्णमूर्तींच्याकडे होते बंगलोरला असताना. तर कृष्णमूर्ती वरच्या मजल्यावर आहे, खाली असत. तेव्हा रोज त्यांना ते स्नान घाले. स्नान घातल्यानंतर त्यांना कपडे घाले, एक झब्बा, हे पैजामा म्हणजे तुम्हाला माहिती लंगा म्हणतात त्याला इकडे, ते घालीत होते. तेव्हा ते वरच्या मजल्यावर ते हे घालताना एक टोळ आला, हिरवा टोळ असतो ना मोठा, तो असा खिडकीच्या काचेवरती आदळायला लागला. तेव्हा म्हणले, अरे ती उघड खिडकी.
म्हणून तो आला. आला तर याने काय केलं, तू जवळ आल्यानंतर बरोबर त्याला हाकलायचा प्रयत्न केला. नको 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 म्हणजे डोंट डोंट. तर त्याने हात पुढे केला, तो हातावर आला यांच्या. किंमत हे हाकलत होते त्याला, नको येऊ दे. आणि मग म्हणाले, पहा त्याचे डोळे किती सुंदर आहेत, त्याचा रंग किती सुंदर आहे, हातपाय लांब म्हणाले कसे आहेत, तो कसा चालतो बघा. नाही, हे सौंदर्य पाहणं आहे जगात. बरं, अरे परमात्माने निर्माण केलंय ना, मग सौंदर्य असलंच पाहिजे. परमात्मा जे आनंद स्वरूप आहे आणि आनंदातून विश्व निर्माण केलं, तो बिभत्स निर्माण करेल कसं, तो सुंदरच निर्माण करणार, यात शंका नाही का. किंबहुना जे करेल ते सुंदर नसेल तर ते परमात्म्याचं म्हणताच येणार नाही, अशी स्थिती आहे, नाही का. कालिदासाने शकुंतलेचं वर्णन करताना जातीच्या सुंदरांना काहीही शोभते असं म्हटलेलं आहे, बरं का. म्हणजे जे खरोखर सुंदर आहे, एक बाई असेल, कशी साडी नेसा, कसंही ते शृंगार करा, तिला तो शोभूनच दिसेल. तसं परमात्म्याच्या सृष्टीमध्ये सगळं सौंदर्य भरलेलं आहे. दृष्टी आली पाहिजे, पाहण्याची दृष्टी. या 4 गोष्टी आहेत. आजचा विषय सांगतो आपल्याला. आता एकदम ते इंग्लिशमध्ये स्विच ऑफ म्हणतात ना, तसं आहे. आता जरा डोक्याला ताप आला. काय सांगितलं त्यांनी, गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरू आलं ना. म्हणजे काय केलं त्यांनी, आपल्याला सूक्ष्माचं ज्ञान साक्षात नाहीये, कल्पनेचं आहे, विचारांचं आहे, पण त्याचं वर्णन करण्याकरता भाषा आपली वापरावी लागते. म्हणून गती, प्रभू, हा भरता, निवासा, शरण सगळं सांगितलं. म्हणजे काय केलं तर या शब्दांना वरचं डायमेन्शन दिलं, निराळं डायमेन्शन दिलं. म्हणजे काय केलं तर या शब्दांनीच जी आपल्या व्यवहाराची कल्पना आहे ती ओलांडून पलीकडे कसं. गती, गती म्हणजे काय गती झाली, त्याची म्हणजे काय अवस्था, शेवट कसा झाला, ते इथे गती म्हणजे ती परमात्मा स्वरूपाची शक्ती आहे असं वर्णन केलं. हे आता पण आपण पाहिलं. आता पुढे निवास शरण सुरू, बरं का. तिथे ज्ञानेश्वर महाराजांची खरी कमाल आहे ती अशी आहे बघा, की बीज रुखाते प्रसवे, मग ते रूखपण बीजी सामावे, तैसे संकल्पे हो या आगवे, पाठी संकल्पी मिळे. काय आहे, मी आपल्याला इथं सांगितलंय, आम्ही जे विश्वाच्या सुरुवातीची कल्पना करतो ती मानवी कल्पना आहे. एकोहम बहुश्याम प्रजायेय. अरे म्हणजे काय, माणसाला एकट्याला चैन पडत नाही म्हणून त्याने ते हे संबंध विश्व निर्माण केलं, ही मानवी कल्पना आहे. बरं, तर तो जो संकल्प आहे तो संकल्प म्हणजे भगवंताची इच्छा, जो काय आहे नाही. संकल्प शब्दाचा असा आहे, आपण संकल्प करतो ना, म्हणजे आपली जी इच्छा असते त्या इच्छेला तुम्ही शक्ती दिली तो संकल्प झाला. मग नाही तर ती नुसती इच्छा राहते, ती कार्य करीत नाही. संकल्प लागला की ती इच्छा काम करायला लागली. म्हणून भगवंताचा संकल्प झाला की विश्व निर्माण व्हायला लागतं, कारण ती शक्तीच आहे. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एखादं झाड आहे ते बी मधून वर येतं आणि पुन्हा बी मध्ये जातं, त्याचं पर्यवसान बी मध्ये होतं. तसं या संकल्पानं विश्व निर्माण झालं आणि पुन्हा तो संकल्प त्या विश्व त्या संकल्पात गेलं, बरं का. तसं ऐसे जगाचे बीज जो संकल्पू, अव्यक्त वासना रूपू, तया कल्पांती जेथ निक्षेपू हो येते मी. काय केवढा विलक्षण अर्थ आहे. असा आहे बघा, आपण इतकी माणसं इथे आहोत ना, प्रत्येकाच्या वासना निराळ्या, नाही का. अलीकडे नाही का आमचे व्हायब्रेशन जुळली म्हणतात, बरं का. हा, आपल्याला सांगतात, अरे का म्हणलं या मुलीशी लग्न काय केलं, आमचे व्हायब्रेशन जुळले म्हणलं. म्हणलं वा, हे झालं बरं का. आणि खरं आहे बरं का, मग रूप रंग काही नाही, व्हायब्रेशन जुळले पाहिजे, ही गोष्ट खरीच आहे. सत्पुरुषाचं सामर्थ्य कशात आहे, जो भेटेल त्याच्याशी त्याचे व्हायब्रेशन जुळतात. हो, मग शत्रू मित्र होती व्याघ्रही न खाती सरपत्या. हो, तुकाराम महाराजांनी सांगितलंय. अरे तो मारेल कसं तुम्हाला, त्यातून तुमचं जो अंतःकरण एक झाल्यावर तो कशाला तुम्हाला त्रास देईल, नाही का. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, निर्वैर भावे सर्वभूता असवे, साधन बरवे हेची एक, येरते विल्हाळ सांडी मांडी. हे फट, काय अर्थ नाही. निर्वैर भाव, आणि फार कठीण आहे ते निर्वैर भाव. म्हणजे याने मला असं केलं, याने मला असं केलं.
मला अतिशय कष्ट झाले हे शिकायला बुवा. महाराज म्हणाले परमार्थ दुसऱ्याची बाजू नाही, तुझीच बाजू, तू सुधार. ते म्हणायचे तो सुधारावा हा परोपकार का, तू स्वतः सुधार ना म्हणाले. सत्पुरुषाची चीज असते बघायचं. विषय निघाला म्हणून सहज सांगतो. नुसत्या नीतीनिकीने जग सुधारणार नाही. लक्षात ठेवा, आपण ज्ञानेश्वर महाराजांची दृष्टी अशी आहे आणि अतिशय तात्विक आहे फार. धर्माची नीतीशी शेज भरी. आपल्याला सांगितलं मी, धर्म म्हणजे ईश्वरावर श्रद्धा आणि नीती. तर नीती कुमारी आहे, अगदी सर्व येते तिला. नाच येतोय, गाणं येतंय, स्वयंपाक पाणी येतंय, कला कुशल आहे, सगळं आहे, पण सौभाग्यवती नाही. ईश्वराची जर श्रद्धा असेल तरच नीती पूर्ण होऊन जाईल. म्हणून परवाच्या एका त्या व्याख्यानात नाही का, सध्याचा काळ पाहून चांगल्यावरची श्रद्धा डळमळते असं तो लेखक म्हणतो ना. अरे काय लेखक तू, काय हे नाही. तुकाराम महाराजांना एवढा त्रास झाला, श्रद्धा नाही चांगल्यावरची डळमळली. बरं, हे कुठे श्रद्धेचं बीज आहे? म्हणजे खोट्या श्रद्धेचं, माणसाच्या बुद्धीत आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आरंभी सांगितलं, खलाची व्यंकटी सांग. माणूस सुधारायला त्याची बुद्धी शुद्ध झाली पाहिजे. आणि बुद्धी शुद्ध व्हायला हे जग अशाश्वत आहे, हे कायमचं सुख देणार नाही हे म्हणलं पाहिजे. एक उदाहरण घ्या. पैसा पैसा पैसा, करोडो रुपये मिळवले. अरे तू भोगतोयस का? कशा करता हे? नाही काही सोडून जायचंय ना सगळं. मग असं जर आहे तर मग त्याला महत्व किती द्यायचं हे साधू संतच सांगू शकेल, नाही तर नाही करणार. म्हणून नुसत्या नीतीनं समाज सुधारणार नाही. नुसत्या नीतीवर श्रद्धा किती तुम्ही प्रयत्न केला तरी त्याची बुद्धी सुधारल्याशिवाय तो सुधारणार नाही. आणि ती बुद्धी सुधारायला ईश्वराची श्रद्धाच कामाला येईल, नाही तर नाही येणार. बरं, म्हणून हे जे प्रयत्न चांगलेच आहेत, आपल्यापेक्षा ते लोक चांगलेच आहेत हो, परंतु त्यांना तसं यश येणं कठीण आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, येथे परी तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. समर्थाने जे सांगितलं ना. नाही, दुसरी ओवी फार अप्रतिम आहे. उपासनेचा मोठा आश्रय, उपासने विण निराश्रय. अरे का हो, उदंड केले तरी जय प्राप्त नाही. कसं समर्थाने सांगून ठेवलंय पा. भगवंताचं बळ मागे असल्याशिवाय जगाला सुधारणं शक्य नाही. काय होईल, काही वेळेला परिणाम दिसेल सुधारल्यासारखा, पण माणूस आतून सुधारणार नाही, तो तसाच राहील. म्हणून नुसत्या नीतीनं काम बघायचं नाही, उपास तपास करून तर नाहीच नाही. म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराजांनी एक फार मार्मिक गोष्ट सांगितली. इतकी माणसं आपण आहोत, प्रत्येकाची वासना आहे ना निराळी. एक नाही, अनेक वासना आहेत. काय आहे, या सगळ्या वासना ज्या आहेत त्या कुठेतरी राहत असल्या पाहिजेत, नाही तर पुन्हा जग निर्माण होणार नाही. तेव्हा या विश्वामध्ये जे जीव आहेत त्या सर्व जीवांच्या वासना ज्या ठिकाणी राहतात ते निवास, ते माझं घर आहे. काय विशाल कल्पना आहे मला सांग. याला की नाही आपल्या वेदांतामध्ये साधारणीकरण असं म्हणतात, युनिव्हर्सलायझेशन. आता जगात तुम्ही पहा, एक कामवासना घ्या, लाखो करोडो माणसं आहेत, प्राणी आहेत, त्यांची कामवासना आहेच की नाही, याचं मूळ कुठेतरी असलं पाहिजे. प्लेटोने फार सुंदर उदाहरण दिलं आहे. तो म्हणाला, तुम्ही 100 गायी पाहिल्यात आणि तुम्ही गायीची कल्पना केली. म्हणजे काय केलं तर गायीपणा हा जो आहे याची कल्पना रचली. म्हणजे प्रत्येक गाय म्हणली की गाय निराळी आहे, पण गायीपणा एक आहे. तसं या सगळ्या वासना ज्या आहेत, पैशाची वासना, लौकिकाची वासना, कामवासना, ह्या सगळ्यांना जो व्यापून आहेत त्याचं कुठेतरी स्थान असलं पाहिजे. ते असेल तर भगवंत विश्वाच्या मुळात ठेवतो आणि पुन्हा विश्व निर्माण करतो. म्हणजे मग त्याच्यातला भाग घेऊन आपण जन्माला येतो पुन्हा ती वासना घेऊन. म्हणून ते निवास जे आहे ते आहे. मी जे ते डायमेन्शन बदललं म्हणून सांगितलं ना, प्रत्येक माणूस त्या विश्वा वासनेचं पात्र आहे. पण या सर्व अछाट वासना अरे कुठून येतात, ते तिथून येतात. म्हणून आणि म्हणूनच धर्मा अविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ, भगवंताचं रूप आहे. धर्माला अविरुद्ध असा काम हा माझाच आहे. आणि लोकमान्यांनी यावर एक फार कॉमेंट सिलेक्ट केलेले गीता रस्त्यात. ते म्हणाले की यात वाईट काय आहे कामवासनेमध्ये, ती जर यथायोग्य भोगली तर वाईट काय आहे.
आणि कारण सांगितलं, उद्या जर असं हे केलं लोकांनी, संबंध माणसाने, किंवा काम वासना भोगायची नाही, ते म्हणले ज्या समाजाच्या उद्धाराकरता भगवान अवतार घेतो त्याला कामच राहणार नाही काही. हे काय म्हणाले, बरोबर नाहीये, हे केलेले आहे. असं तेव्हा ये नामरूपे लोटती, वर्ण व्यक्ती आटती, जातीचे भेद फिटती, जे आकार नाही. म्हणजे आपल्या समाजामध्ये जे भेद आहेत, जातीचे, वर्णाचे, धर्माचे भेद कितीतरी आहेत. तुम्हाला माहितीच आहे, सध्याचे मोठे मोठे अधिकारी असतात ना, त्यांच्या जातीचे लोक आणतात हाताखाली सगळे, बाकीच्यांना गच्चू देतात. ते काय व्हॉलंटरी रिटायरमेंट म्हणतात त्याला. आमच्या काळी नव्हतं बघ, हे नवीनच तंत्र आहे काहीतरी, नाही का. म्हणजे त्याला काय करणार, त्याची बुद्धीच तशी भेदायची, नाही का. भैया लोक नाही का, एक आलाय की 10 आणतो, एका खोलीमध्ये राहतात सगळे, बरं का. आणि ते काय कसं जगतात राम जाणे बुवा. नाही, त्याला विचारलं ना तर तो म्हणला पाळ्या करतो आम्ही. हे बोरिवलीला आहे काय, चिकू विकतो तो. तर म्हणलं काय करता तुम्ही, दर आठवड्याला म्हणलं आज तुझी पाळी, म्हणजे आठवडाभर त्यांनी स्वयंपाक करायचा आणि बाकीच्यांनी खायचं. तर म्हणलं मग एवढं करायचं म्हणजे, हा मेहनत तो पडती है, मग लोक जिंदा तो रहते हैं. म्हणलं वा, तो भैया असतो, नाही का. त्याचा आहे वरचा मजला खालीच असतो त्याचा. नामरूपे लोटती, वर्ण व्यक्ती आटती, जातीचे भेद पिटती, जे आकार नाही. जे संकल्प वासना संस्कार, मागवते रचावया आकार, जेथ राहोनी असती अमर, ते निधाननी. निधान म्हणलेले ना, निधान म्हणजे भांडारगृह, स्टोर हाऊस. तर म्हणले कुठे राहतं सगळं, तर पुन्हा जे विश्व आहे ते निर्माण करणार. हा एक मोठा प्रश्न आहे बरं का. माणसाची बुद्धी मोठी विलक्षण आहे. हे विश्व निर्माण कसं झालं, असंच का निर्माण झालं, केव्हा निर्माण झालं आणि केव्हा बंद पडणार, हे प्रश्न आहेत त्याचे. आपला काय विषय नव्हे याचा. हे निर्माण केव्हा होतं, याला आपल्याकडे वेदामध्ये एक फार सुंदर उदाहरण आहे. यथा पूर्वम अकल्पयत, धाता यथा पूर्वम अकल्पयत. म्हणजे या ब्रह्मदेवानी हे विश्व निर्माण करताना मॉडेल कोणतं ठेवलं, तर मागच्या विश्वाचं मॉडेल ठेवलं म्हणले, आणि त्याप्रमाणे हे निर्माण केलं. हे सांगणं फार कठीण आहे बघा, कारण माणसाच्या बुद्धीच्या पलीकडची गोष्टी आहेत. कसं सांगणार असंच काय झालं, नाही का, याला उत्तर नाही. अहो तुम्ही साधं बघा, तुम्हाला मूल बाळ होते, कुठून आला आहे, का आला आहे, कळतं का. हा, आणि माझं म्हणतो की नाही, किती गुण आहे, मी विचित्र नाही का. अरे तुम्ही दोघं नवरा बायको, तुमच्या पोटी आलेलं तुम्हाला कळू नाही कुठून आलं का आलं ते, नाही कळ, पण त्याचं प्रारंभ त्याच्या बरोबर. काय उत्तर याला सांगा. माणसाची बुद्धी थांबते, म्हणजे भिंतीवर डोकं आपटण्यासारखं आहे. मग काहीतरी उत्तर द्यायचं. तर यांनी हे हिंदू तत्वज्ञानी फार हुशार आहे का, कसा मार्ग काढला. म्हणजे ब्रह्मदेव होता, त्यांनी मागच्या याच्यावर मॉडेल ठेवून काढलं म्हणले. अरे आता प्रश्न असा त्या ब्रह्मदेवाला विचारायचा, मॉडेल कोणचं, याच्या आधीचं विश्व का, त्याच्या आधीचं विश्व का, त्याच्या आधीचं विश्व, नाही का. तत्वज्ञान म्हणजे लफडेबाजी आहे बघा सगळी. याला की नाही संस्कृत तर्कशास्त्रामध्ये अनवस्था प्रसंगात, अनवस्था म्हणजे इन्फिनिट रिग्रेशन असं इंग्लिश तर्कशास्त्रामध्ये म्हणतात. त्याच्या मागे 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 किती जाणार मागे तुम्ही, नाही का. बर, हाच का निर्णय, असंच का. तर लायबनिस काय म्हणतो, तोही मोठा बुद्धिमान बरं का. देवासमोर पर्याय होते, हे निर्माण करू का, हे निर्माण करू का, हे त्यातल्या त्यात जे उत्तम असेल ते हे निर्माण केलं म्हणे. म्हणलं वा, म्हणजे या जगाला उत्तम म्हणायचं का हो, नाही का. तुम्हीच विचार करा. तो वॉल्टेर होता ना, तो फार विनोदी होता. त्यांनी एक की नाही कॅन्डिडा नावाचे एक गोष्ट लिहिली आहे कादंबरीसाठी. त्यात एक मुलगी होती, जाडी बिडी दिसायला. तिला एक शिक्षक नेमला बरं का. तेव्हा त्या दोघांचं प्रेम जमलं. प्रेम जमल्यानंतर त्याचे शिक्षण म्हणजे ते शिकवणं बाजूलाच राहिलं, त्यांच्या गप्पाच चालायच्या. तेव्हा बापाने पाहिलं एकदा, पाहिल्यानंतर रागाने आला वर जिन्यावर आणि त्याला लाथ मारली जोराने, आणि तो गडगडत जिन्यावरून खाली आला. तर वास्तविक रडायला पाहिजे, नाव ठेवायला, रागवायला पाहिजे. तो म्हणला नाही, दिस इज द बेस्ट ऑफ ऑल द पॉसिबल वर्ल्ड, हे जग अति उत्तम आहे, घडलं ते फारच उत्तम आहे असं म्हणतो. अशी त्यांनी त्याच्यावर टीका केली आहे लायबनिसवर.
म्हणजे जे जे घडतं ते वा जगच असं आहे म्हणून काय उत्तर यायला उत्तरच नाही, नाही का? बरं हे जग नाहीसं केव्हा व्हायचंय? आप मरे पिछे डूब गई दुनिया. काय उत्तर आहे मला सांगा? हे जरा बौद्धिक होतं खरं, पण त्याचा विषय आला त्याला मी काय करू? मला नाही सगळे काही सांगता येत नाही. बाप इतका सत्पुरुषासारखा आणि मुलं काय वासना असते त्यांची विचार करा आपण. या जोड्या फार दुर्मिळ आहेत बरं आपल्या देशात तरी. रवींद्रनाथ, महेंद्रनाथ आणि रवींद्रनाथ, मोतीलाल नेहरू आणि जवाहरलाल नेहरू, ह्या अशा जोड्या फार थोड्या. उलटच दिसत. गांधींचं तुम्ही पाहता ना काय मुलं झाली, शिवाजीचं पाहता ना. म्हणजे मुलं आता शिवाजी किती सरळ काय त्यानं नीतिमत्तेचा आदर्श, ते संभाजी बघा काय असेल. नाही हे जगात असंच असतं, याला उत्तर नाही. माझं म्हणण्याचं हेतू तुम्हाला बरं का, हे असंच चालायचं. म्हणून फार छान आहे. रामतीर्थांना एकदा विचारलं अमेरिकेमध्ये, स्वामी रामतीर्थांना, की म्हणले हे जग कोणी निर्माण केलं? ऑफकोर्स बाय गॉड म्हणले, देवाने निर्माण केलंय. व्हॉट इज गॉड? ते म्हणले देव म्हणजे काय? मग ते हसले म्हणाले गॉड इज नॉट ए मिस्टर, गॉड इज नॉट ए मिसेस, बट इज ए मिस्ट्री. बरं का, देव हा पुरुष नाही, स्त्री नाही, गुढ आहे काहीतरी झालं, नाही का? म्हणून सत्पुरुषात चालतो बघा, गुढच असल्यामुळे काही सांगावं आपल्या त्याच्याबद्दल, नाही का? तेव्हा संकल्प, वासना, संस्कार ते सगळे एके ठिकाणी राहतात आणि मग त्याप्रमाणे पुन्हा जग येतं. मग आता शेवट तसं आहे, तपाम्यहम वर्षे निगृह्णाम्युत्स्मांच अमृतंचैव मृत्युश्च सदच्चाह माटे. हे पुन्हा भानगड आहे. अमृत आणि मृत्यू मीच आहे, खरं आणि खोटं मीच आहे. हे म्हणजे काय? अरे खोटं तू कसा, अरे मृत्यू तू कसा? तसं आहे. जीवनाकडे पाहताना आपलं मन जे आहे ना हे खंडित मन आहे. अरविंदांचं फार छान आहे, द ह्युमन माइंड परसिव्स बाय डिव्हिजन, असं त्यांचं वाक्य आहे. म्हणजे भेद केल्याशिवाय आपल्याला कळतच नाही. अगदी साधी गोष्ट घ्या, समजा एक बिल्डिंग बांधलाय, नवीन बिल्डिंग. आज काय झालंय, मी सगळ्या विषय जो शिकवित होतो तो सगळं डोक्यात यायला लागलाय माझ्या. असं समजा बिल्डिंग पाहिलं, तुम्ही बाहेरून पाहिलं, तुम्ही काय कल्पना करता? पाहता काय तुम्ही? फक्त बाहेरची बाजू, पण आतमध्ये जागा आहे, सगळं लोकांना राहायला सोय आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, पाणी आहे, अमकाय तमकाय. या तुम्ही पाहता का सांगा? न पाहताना तुम्ही कल्पना करता. म्हणजे आपण जे जग पाहतो मनाने ते सगळं खंडित पाहतो, ट्रंकेटेड, असं पीस मील असं त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात. खरं पाहत नाही. तसं माणसाचं आहे. तुम्ही माणूस पाहिला, तुम्ही काय पाहता? बाहेरून पाहता, दिसायला बरं आहे का नाही, काळा आहे का गोरा आहे आमका. अरे त्याच्या आत काय आहे कुठे कळतंय तुम्हाला? किंबहुना इब्सेन होता ना, त्याने एका नाटकामध्ये म्हटलं आहे, बिल्डर्स मध्ये बरं का, इब्सेन फार मोठा नाटककार, की जन्मभर 40-50 वर्ष सहवास असून सुद्धा नवऱ्याला बाईचं अंतरंग कळत नाही, बाईला पुरुषाचं अंतरंग कळत नाही. किती बरोबर आहे मला सांगा, नाही का? उदाहरणार्थ आमचे हे ना घरी आग्या येतात, बाहेर काय अगदी गरीब सज्जन आहे म्हणतात. हे नवऱ्याला बद्दल सगळ्यांचं सर्टिफिकेट आहे बरं का, की नाही आमचे. तुम्ही काय सज्जन आहे तुमचे यजमान, तुम्हाला सज्जन आहे, आम्हाला तो दुर्जन म्हणत नाही तेवढं. पण ते नाही का, किंबहुना ते म्हणजे चांगले हे होते, ते आपल्या मिल ओनर्स असोसिएशनचे सेक्रेटरी होते, व्हाईस प्रेसिडेंट. तेव्हा ते म्हणायचे, उद्या जर असं आलं की मला एक नोकरी पाहिजे चांगली आणि बायकोचं सर्टिफिकेट आणा, आम्हाला मिळणार नाही म्हणाले. तुम्ही सगळे मला वाटतं कबूल कराल त्या बाबतीमध्ये. असं तेव्हा त्याने म्हटलेलं आहे, सदसच्च, सत मीच आहे, असत मीच आहे, मृत्यू मीच आहे, जन्म मीच आहे. याचा अर्थ असा आहे की या जगत क्रिया जी आहे, वर्ल्ड प्रोसेस, यामध्ये की नाही भेद नाही. जन्म आणि मृत्यू एकाच प्रक्रियेची दोन टोक आहेत. प्रक्रिया म्हणजे प्रोसेस, हे शब्द वापरावे लागतात. प्रोसेस कळेल प्रक्रिया करायची म्हणून म्हणतो मी इंग्लिश सांगतोय, की एक तुम्ही जन्म म्हटलात की त्याच्याबरोबर त्याच्या पोटातच मृत्यू असतो आणि मृत्यू म्हणलात की त्याच्या पोटात जन्म आहे. तसं सत आणि असत, आहे आणि नाही, या कल्पना सुद्धा मानवी कल्पना आहेत, मनाच्या कल्पना. हे वेगळं नाही आहे. दोन्ही असणं आणि नसणं हे संबंधित शब्द आहेत, हे एका ठिकाणीच आहे. मग हे सगळं जर आहे तर मग तुम्ही जे विचार करता जगावर, तो या मनाने जोपर्यंत विचार करता तोपर्यंत जगाचा स्वभाव कळणार नाही. हे मन बाजूला करायला पाहिजे. याला की नाही हे जे झेन लोक आहेत ना, हे फार उपाय छान सांगतात.
तुम्ही काय करा, नो माइंड, म्हणजे मनच नाहीस करून टाका. आपल्याकडे त्याला अमन असं म्हणतात. अमन म्हणजे मनाने विचार नाहीच. मग कशाने करायचा? तर तो प्रज्ञेनं करायचा. प्रज्ञा म्हणजे प्रतिभा, इंट्युइशन. तो पाहतो आणि बोलतो, ते मन मध्ये नाहीच. आणि ते जे पाहतो ते मन मग सांगतो आपल्याला. ज्ञानेश्वर महाराजांची ती जी प्रतिभा आहे ती गोवी सांगून थांबतो मी ना. ते म्हणाले की लहान दिवा लहान असतो, जैसी दीप कलिका धाकुटी. दिव्याची ज्योत असते किती लहान, बहुतेजा ते प्रगटी. ती जसं दिसली एवढी, पण काय प्रकाश बर का. तसं म्हणाले ही प्रतिभा जी आहे तेवी सद्बुद्धी ठेकुटी म्हणून आहे. ठेकुटी म्हणजे लहान. ते इंट्युइशन ते आल्यानंतर काय दिसतं, त्याला संबंध दिसते. एकदम समग्रतेनं पाहणं हे त्याला दिसतं. आणि ते पाहिल्यानंतर जन्म मृत्यू, चांगलं वाईट, असणं नसणं हे संबंध जगताच्या धर्मातच आहे. याला भेद करण्याचं कारण नाही. तर पुढच्या रविवारी पुढचं सांगेल. जानकी जीवन स्मरण जय जय राम. रघुपती राघव राजा राम. पतित पावन सीताराम. राम रघुपती राघव राजा राम. पतित पावन सीताराम.